नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तुम्ही पाहताय बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 30 एप्रिलचा रिव्ह्यू. सुरुवातीला इथे त्यांनी अवनीला पाहायला आलेल्या मुलाची एंट्री दाखवलेली आहे. अवनीच्या घरातील सर्वजण त्या मुलाचे व त्याच्या आई वडिलांचे स्वागत करतात व त्यांना आतमध्ये बोलवतात. आतमध्ये गेल्यानंतर मुलाचे वडील मुलाची ओळख करून देतात. आमचा विमान टोरंटोला असतो बँकेत. अवनीचे वडील म्हणतात, अरे वा. मुलाचे वडील म्हणतात, फायनान्स सेक्टर. मग त्या मुलाची आई म्हणते, येस. आणि तिथे त्याने स्वतःचा मोठा बंगला बांधलाय. छान परिसर, उत्तम सोसायटी, सगळ्या सुखसुविधा, एकदम एलिट क्लास. अवनीचे वडील म्हणतात, वा वा, छान. मग मुलाचे वडील म्हणतात, हो, हे मात्र खरं आहे. आणि बरं का चंद्रकांतराव, आम्ही फक्त संस्कार दिलेत, बाकी त्यानं स्वतःच्या हिमतीवर नाव कमावलंय. आणि मग तो मुलगा अवनीच्या वडिलांना बुके देण्यासाठी उठतो. अवनीचे वडील म्हणतात, खरं सांगू का, ह्याची काहीच आवश्यकता नाहीये. पण हा मुलगा थोडासा इगोइस्टिक असल्यामुळे तो म्हणतो, हा बुके घ्यावा लागेल तुम्हाला. फार मेहनतीनं आणलाय मी हा. आणि मग इथे जेव्हा तो मुलगा अवनीला पाहण्यासाठी येत असतो तेव्हा तो बुके घेण्यासाठी थांबतो, तेव्हाचा इन्सिडेंट दाखवलेला आहे. तेव्हा तो तिथे एक त्या फुलवाल्याला विचारतो, हा बुके कितीला दिलात? तेव्हा तो फुलवाला म्हणतो, 500 रुपयाला दिला. पण हा बुके यांनी ऑलरेडी घेतलाय. तिथे एक माणूस असतो, त्याने तो सुरुवातीला घेतलेला असतो. तो फुलवाला म्हणत असतो, दुसरा एखादा तुम्ही घ्या ना बुके. तो म्हणतो, 1000 रुपये देतो, पण हा बुके मलाच हवाय. ज्या व्यक्तीने हा बुके घेतलेला असतो ती म्हणते, पैशाचा माज कुणाला दाखवताय, परंतु शेवटी 4000 रुपये देऊन तो बुके खरेदी करतोच. तो तिथून निघून जात असतो. तेव्हा म्हणतो, जी गोष्ट मला हवी असते ना ती मी मिळवतोच, आणि त्यासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो. आणि मग डायरेक्ट तो मुलगा अवनीच्या वडिलांना बुके देताना दाखवला आहे. अवनीचे वडील म्हणतात, तुमचा एवढा आग्रह आहे म्हटलं, घेतलंच पाहिजे बुके. ते म्हणतात, खरंच खूप सुंदर आहे बुके, थँक्यू. पुढे मग त्यांनी यशराजच्या पाहण्याचा सीन घेतलेला आहे. सर्व काही छान सुरू असतं तेव्हा मुलीकडील लोकांची ओळख करून देतात. हे मुलीचे वडील, या मुलीच्या आई, या मुलीच्या आजी, त्या आत्या आणि ती मावशी, सगळेजण एकमेकांना नमस्कार करून घेतात. मुलीची आजी म्हणते, मुलाची आई नाही आली? मग सर्व भावंड एकदम शांत होतात. मग त्यांचे वडील म्हणतात, आई नाहीये. मग मुलीचे वडील म्हणतात, यशोधनराव सगळ्यात मोठे ना? मग धनराज म्हणतो, हो हो, दांगट घराण्याचा कुलदीपक आहे हा. मुलीची आजी म्हणते, बरोबर कोणी बाई माणूस नाही आलं का? नाही, म्हणजे बरोबर कोणी बाई माणूस असतं तर बरं झालं असतं. मुलाला आत्या आहे असं कळलं होतं आम्हाला. यशोधनचे वडील एकदम म्हणतात, जीभ झडली तिची. तेवढ्यात धनराज सर्व सांभाळून घेतो आणि म्हणतो, जीभ जळली तिची, असं म्हणायचंय त्यांना. आज सकाळी काहीतरी गरम खाल्लं त्यामुळे जीभ जळली तिची. डॉक्टरकडे गेलीये ना म्हणून नाही आली. आणि तसंही पोरगी बघायच्या कार्यक्रमामध्ये मुलगा येणं महत्वाचं आहे ना, आणि तो आलाय की. आणि आता एकदा पोराला पोरगी आणि पोरगीला पोरगा पसंत आला की पुढे नातेवाईक आणतो की मोजून मोजून दमाल. हा हा हा. आणि आमचा यशादा एकदम चिल माणूस आहे हा. बांधकाम क्षेत्रात मोठं नाव आहे त्याचं. मुलीचे वडील म्हणतात, हो का, पण यशोधनराव तुम्ही नेमकं करता काय? धनराज यशोधनला बोलूच देत नाही. तो म्हणतो, कंस्ट्रक्शन लाईन मध्ये मोठा गुत्तेदार आहे तो, तर 100 कामे एका वेळेला सुरू असतात. चेहऱ्यावर अजिबात गर्व नाही बघा. नुसता लाजतोय. तो साधी राणी उच्च विचार, हेच आमचं आहे दादाचं सगळं. अंगड परिवारातील सर्व जणांचे चेहरे मात्र मोठे झालेले असतात. तर पुढे म्हणतो, अहो तुमच्या गावच्या रस्त्याचं टेंडर सुद्धा भरलंय आमच्या दादाने. वडील मोठे म्हणतात, टेंडर? एवढ्या शोधाला ठसका लागतो. धनराज त्याला पाणी देतो पिण्यासाठी. धनराज म्हणतो, आलं लक्षात दादा, सॉरी 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 म्हणतो लक्षात माझ्या. ते टेंडरच्या गोष्टी असतात ना, त्या कॉन्फिडेन्शियल असतात, तर सांगायचे नसतात कोणाला. पण सांगू नका कोणाला. मला काही सांगितलं नाही, तुम्ही काय ऐकलं नाही, हो नका. त्या घरचे मात्र मान डोलून शांत होतात. धनराज म्हणतो, दादा आपलीच माणसं आहेत ती, नाही सांगणार बाहेर कोणाला. मुलीचे वडील धनराजला विचारतात, तुम्ही? राज काही बोलणार तेवढ्यात धनपाल म्हणतो, ड्रायव्हर आहे तो, हा 2 नंबरचा भाऊ, मेकॅनिक आहे 3 नंबरचा, हा धाकटा कॉलेजला जातो. यशोधन बद्दल सांगणार तेवढ्यात राज म्हणतो, अरे धनपाल थांबवतो, सगळं कुठं आता सांगतो, आपण इथे मुलगी बघायला आलोय ना, मुलगी कुठे आली नाही का अजून? मग पुढे अवनीच्या घरचा सीन घेतलेला आहे. स्वाती अवनीला खाली घेऊन येते. पाहायला आलेला मुलगा अवनीला वरून खाली निहाळत असतो. अवनीला फार काही मुलगा आवडलेला नसतो. ती हॉलमध्ये येता येताच तिच्या वहिनीला म्हणजे स्वातीला म्हणत असते, हा बाउन्सर कोण आणलाय? म्हणते, बाउन्सर काय, अगं तोच मुलगा आहे जो पाहायला आलाय. मी परत जात असते. स्वाती म्हणते, अगं कुठं चाललीस, चल बाबा आहे तिथे. मग अवनी हॉलमध्ये येते आणि मग तिचे वडील तिची ओळख करून देतात, ही आमची अवनी. तिचे वडील म्हणतात, चल पाया पडून घे.
अवनी त्या मुलाच्या आई आणि वडिलांच्या पायात पडून घेते. मुलाचे वडील आयुष्यमान भव असा आशीर्वाद देखील देते. मग अवनी वडिलांशेजारी सोफ्यावर बसते. तेव्हा तिचे वडील म्हणतात, खरं तर हे कुंडली वगैरे बघणे यावर माझा काही फारसा विश्वास नाहीये. माझ्या मुलीच्या कुंडलीमध्ये असं लिहिलेलं आहे की ती लग्न करून ज्या घरात जाईल त्या घराचं सोनं करेल. तिच्या घरचे जरा आनंदाने मान डोलवतात. तो मुलगा म्हणतो, माझा नाही विश्वास या सगळ्यांवर. मग सगळे आश्चर्याने त्याच्याकडे पाहतात. मुलगा परत म्हणतो, पण यांच्याकडे पाहिल्यानंतर कुंडलीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. आणि मग सगळे हसायला लागतात. पण अवनी मात्र हे काही आवडलं नसल्याचं रिॲक्शन देते. त्या अवनीचे वडील म्हणतात, बाकी विवानने तब्येत मात्र छान कमावलीये. जातो का जिम मध्ये? तेव्हा त्याची आई म्हणते, ओ 2-2 तास जिम मध्ये असतो तो. ती त्याची पहिली बायकोच आहे जणू. तेव्हा अवनी मनातल्या मनात विचार करते, माकडतोंड्या बाउन्सर आहे नुसता. आलाच कशाला इथे? मला नाही करायचंय तुझ्याशी लग्न. तिचे वडील म्हणतात, मनातल्या मनात काय बोलतेस? बोल ना त्याच्याशी. अगं बोल. तेव्हा अवनी नाही म्हणून मान डोलवत असते. अवनीची आई म्हणते, अहो सगळ्यांसमोर कशी बोलेल ती? ते वडील म्हणते, अरे हा, लक्षात नाही आलं माझ्या. अवनीचे वडील पुढे म्हणतात, बाकी आमचा बंगला खूप छान आहे एकदम. आणि आमच्या बंगल्याचं एक वैशिष्ट्य आहे, बाहेर एक सुंदर मोठी अशी बाल्कनी आहे. त्या गॅलरीमध्ये जाऊन उभे राहिलात ना, माणसं गप्पा मारायला लागले ना की तासन तास निघून जातात. गप्पा एवढ्या रंगतात आमच्या गॅलरीमध्ये, काय विचारू नका. हसून ते अवनीच्या आईकडे पाहायला लागतात आणि मग त्याही हसतात. आणि मग सगळेच हसतात. तेव्हा तिचे वडील म्हणतात, जा बंगला दाखव त्यांना. आणि मग ते दोघे गॅलरीमध्ये जाण्यासाठी निघतात. जाताना अवनी तिच्या वहिनीला म्हणजे स्वातीला, मला हे सगळं नको आहे असे काही लुक्स देते. आणि मग ती त्या मुलासोबत गॅलरीमध्ये निघून जाते. पुढे मग यशोधनच्या पाहण्याचा सीन दाखवला आहे. यशोधनच्या मुलीला पाहण्यासाठी आलेला असतो. ती मुलगी बाहेर येते. आतून येताना वडापाव घेऊन आलेली असते. सर्वांना वडापाव द्यायला सुरुवात करते. आणि जेव्हा ती यशोधनला वडापाव देण्यासाठी येते तेव्हा यशोधन फार लाजत असतो. कान खाली घालूनच त्या प्लेटमधील वडापाव घेतो. बरोबरच धनराज आणि बाकी दोघे भावंडही त्या प्लेटमधील वडापाव घेतात. मग ती मुलगी तिथे असलेल्या चेअरवर जाऊन बसते. आणि मग ती मुलगी आणि यशोधन देखील खूप लाजत असतात. खूप छान सिरियलचा घेतलेला आहे. मग पुढे मध्यस्थी म्हणतात, मुलाने मुलीला आणि मुलीने मुलाला नीट पाहून घ्या. नंतर म्हणू नका पाहिलंच नाही म्हणून. आणि मग सर्वजण हसायला लागतात. खूप सुंदर मालिका आहे. जर ही मालिका पाहायला आवडत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. म्हणजे तुम्हाला आई तुझा आशीर्वाद या मालिकेचे नवीन छान छान रिव्ह्यूज पाहायला मिळतील. आणि मग पुढे मुलीची आई म्हणते, अहो लाजू नका, घ्या ना, खाऊन तर पहा. अहो आमच्या प्रज्ञानेच केलेत. तेव्हा आजी म्हणते, अहो सुगरण आहे आमची मुलगी. त्यानंतर मग यशोधन दिलेल्या वडाचा एक घास खातो. मग सर्व भावंड त्याच्याकडे पाहतात. ना कळतं काहीतरी घोळ आहे. यशोधन हा नेहमी घरी जेवण करत असतो ना, मग तो जेवणात एकदम उत्कृष्ट जेवण बनवत असतो. त्यांच्या चेहऱ्यावर वडा न आवडल्याच्या थोड्याशा एक्सप्रेशन येतात. लगेच धनराज थोडासा वडा खाऊन पाहतो. मग धनराजलाही कळतं वडा काही छान झालेला नाहीये. परंतु तो चांगला झाला असल्याचे रिॲक्शन त्याच्या चेहऱ्यावर देतो. त्यांच्या रिॲक्शन मात्र फार काही चांगल्या नसतात. त्यामुळं ती मुलगी म्हणते, काय झालं? धनराजला कळतं आणि तो म्हणतो, चुकीची तार थेटली गेलीये. यशोधन म्हणतो, हे वडे नक्की तुम्हीच केलेत ना? ती मुलगी थोडीशी घाबरते आणि तिची आई म्हणते, हो तिनेच केलेत, मी म्हटलं ना तुम्हाला. यशोधन तसाच उभा राहतो आणि म्हणतो, तुमचं स्वयंपाकघर कुठे आहे? मला दाखवता? ती मुलगी म्हणते, का? आणि मग हा सीन इथेच कट करून अवनीच्या घरचा सीन दाखवला आहे. तिथे अवनी त्या मुलासोबत गॅलरीमध्ये जाते. इकडे तिकडे पाहत त्याने घातलेला कोट असतो तो तिथे असलेल्या झोपाळ्यावर ठेवून देतो. आणि थोडंसं वॉर्मअप टाईप करत असतो. तेव्हा अवनी म्हणते, हा मुलगी बघायला आलाय? रेसलिंग करायला आलाय? आणि मग ती थोडीशी मनातल्या मनात हसायला लागते. मग तो मुलगा तिच्याकडे बघतो तेव्हा एकदम अवनी वरती मान करून बघते. तो मुलगा म्हणतो, तू काही म्हणालीस? अवनी म्हणते, मी काही नाही. आणि मग पुढे देखील तो मुलगा थोडंसं मान हलव वगैरे असं काही करत असतो. हा सीन इथेच कट करून त्यांनी पुढे शोधन डायरेक्ट त्या मुलीच्या किचनमध्ये दिसतो. ते तो वडे करण्यासाठी गेलेला असतो. तिच्या घरातील सर्वजण तिथे आलेले असतात. तिच्या नोट्यावर येतो आणि त्या मुलगीला म्हणतो, पातळ पीठ नसतं करायचं. शोधन त्या मुलीला म्हणतो, बेसनाचं पीठ आहे? मुलगी म्हणते, हो आहे ना. मुलीच्या घरचे सर्वजण यशोधनकडे पाहतच राहतात की बेसनचं पीठ देते.
यशोधन त्यातील थोडंसं बेसन पीठ तयार केलेल्या पिठामध्ये घालतो. यशोधन जणू काही त्या मुलीला शिकवतच असतो. जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही. मग तो बेसन वडे तळण्यासाठी लागणारं त्यांचा पिठाचं तयारी करत असतो. धनराजला वाटत असतं काय चाललंय हे, काय करतोय हा? यशोधन त्या पुडीला म्हणतो, आणि हा बटाटा उकडल्यावर थंड करायचा आणि मग कुस्करायचा. आणि हा सगळ्यात महत्त्वाचं, थोडंसं तांदळाचं पीठ घालायचं. ती मुलगी मान डोलवते आणि यशोधनकडे पाहतच असते. तिच्या घरचे देखील यशोधनकडे पाहतच बसतात. यशोधन त्या मुलीला म्हणतो तांदळाचं पीठ. ती मुलगी इशारा करून आईला विचारते. तिची आई सांगते आहे ना, ते बघ त्या डब्यात आहे. ती मुलगी त्या डब्यात ते थोडंसं तांदळाचं पीठ घेते. मग धनराज म्हणतो, यशोदा मी काय म्हणतो, तू दुरून त्यांना गायडन्स दे ना, त्या करतील. यशोधन म्हणतो हां चालेल. ती मुलगी म्हणते मी करू का? तर यशोधन म्हणतो मी करतो ना. तर सगळे यशोधनकडे पाहायला लागतात आणि त्या बघतील आणि शिकतील. चालेल ना? मुलगी म्हणते मग यशोधन परत वडे करण्याच्या तयारीला लागतो. धनराज मनात म्हणायला लागतो, अरे दादा आपण इथे का वडे खायला आलो का? धनराज म्हणतो, अरे दादा मी काय म्हणतो ऐक ना जरा. तो यशोधन म्हणतो स्वयंपाक करताना फोकस लागतो आणि सगळ्यात शेवटी मीठ घालायचं, जे बटाटा पाणी सोडत नाही. आता बघ कसे कुरकुरत होतात वडे. तिच्या घरचे वाकून वाकून पाहत असतात आणि आणि धनपाल हे देखील दरवाजातून वाकून पाहतात काय चाललंय ते. आणि मग पुढे अवनीच्या घरचा सीन घेतलेला आहे. तिला पाहायला आलेला मुलगा म्हणत असतो अवनीला, बाय द वे तुझं एज्युकेशन वगैरे झालंय ना? अवनी म्हणते आर्किटेक्ट आहे मी, गोल्ड मेडल मिळालंय मला. हे ऐकून तो मुलगा हसायला लागतो. अवनी म्हणते काय झालं, हसताय का? तो हसतच म्हणतो काय नाही काय नाही. मी गोल्ड मेडल म्हटल्यावर तुम्ही हसलात. तो म्हणतो कसं आहे, इकडच्या गोल्ड मेडलला ना काही किंमत नाही कॅनडामध्ये. भंगारात पण कोणी घेत नाही ते गोल्ड मेडल. अवनीला थोडासा राग येतो. तो मुलगा म्हणतो मी ना कॅनडामध्ये शिकलोय, इकडचं गोल्ड मेडल आहे माझ्याकडे. एनिवेज तुझं काही फ्युचर प्लॅन वगैरे आहे की नाही? अवनी मनातल्या मनात विचार करत असते, या टक्याला कॅनडात जॉब करणारी बायको हवी आहे वाटतं. अवनी स्वतःचीच बोलत असते तेव्हा तो चुटकी वाजवतो आणि अवनीला विचारतो, तुला विचारलं मी, तुझा काही फ्युचर प्लॅन वगैरे आहे की नाही? अवनी म्हणते नाहीये, मला ना काहीच करायला आवडत नाही. ॲक्च्युली मला ना घरी बसायला खूप आवडतं, मस्त घरात बसून राहायचं. मुलगा म्हणतो दॅट्स ग्रेट, मला अशीच बायको हवी आहे जी घरात बसून राहील, माझं घर सांभाळेल. हा एक सीन इथेच कट करून त्यांनी त्यांच्या पाहण्याचा सीन घेतलेला आहे. यशोधन वडा तयार करून त्या मुलीच्या हातात देतो. मुलीला विचारतो कसे आहेत? मुलगी म्हणते एकदम छान. यशोधन एकदम बोलतो होणारच ना, इतक्या वर्षांची प्रॅक्टिस आहे. सगळे एकदम शांत होतात, यशोधनकडे पाहतात. मुलगी विचारते पण तुम्हाला एवढं सगळं कसं जमतं? तर म्हणतं आई नाहीये ना घरी, म्हणून सगळं मीच करतो. जे डबे जेवण सगळं मीच बघतो. आधी जमायचं नाही, आधी चुकायचं, पण हळूहळू जमलं, सगळं परफेक्ट जमायला लागलं. इकडे यशोधनचे भाऊ मात्र चेहरे पाडून उभारलेले असतात. यशोधन सगळं तिच्या घरच्यांना देतो आणि विचारतो जमलंय ना? मग त्या मुलीची आजी म्हणते हो जमलंय. यशोधन मनातल्या मनात म्हणतो ते तर जमले, पण बघण्याचा कार्यक्रम फसलाय. मग इकडे अवनीचा सीन घेतलेला आहे. अवनीला विचारतो बाय द वे तुला स्वयंपाक वगैरे जमतो ना? श्रावणी म्हणते काय श्रावणी? अवनी आहे माझं नाव, अवनी. मुलगा म्हणतो तेच ते, अगं इंडियन मुलींना स्वयंपाक फार छान करता येतो. ही माझ्या बायकोला स्वयंपाक यावा ही माझी बेसिक नीड आहे. अवनी थोडेसे वाईट एक्सप्रेशन करून म्हणते की पण मी तुमची बेसिक नीड आहे ना पूर्ण नाही करू शकत. स्वयंपाक वगैरे तर मला काहीच येत नाही हो. तर चहा सुद्धा बनवता येत नाही आणि घरची कामं मला आवडतही नाहीत आणि मला जमतही नाही तो. थोडंसं आश्चर्याने अवनीकडे पाहून म्हणतो खरंच? मी म्हणते खरंच, खोटं कशाला बोलू मी? माझ्याबद्दल लग्ना अगोदर सर्व माहिती तुम्हाला हवी, बरोबर ना? का थोडंसं स्वतःशीच बोलतो आणि म्हणतो खरंच घरामध्येही? विषय बदलून म्हणतो इंडियामध्ये फारच गरम होत आहे, पीक पण खूप असतं, गजगज असते सगळीकडे. नाही वाटत हे इंडियन वातावरण मला जास्तीचं सूट होईल. आवडी म्हणते कॅनडामध्ये नसते वाटतं एवढी गरमी. म्हणतो तिथे ना AC असते सगळीकडे. मी म्हणते म्हणजे बाल्कनीत सुद्धा, रस्त्यांवर चौकांमध्ये सुद्धा सगळीकडे AC असतो? मुलगा अवनीला म्हणतो मी इंडियाबद्दल काही बोललो की तुम्हाला फारच राग येतो? मी म्हणते ऑब्व्हियसली येणारच आहे ना, मी भारताची नागरिक आहे, तुमच्यासारखी कॅनडाची नागरिक नाही आहे. त्याच्यामुळे तुमच्याकडे कॅनडाची सिटिझनशिप आहे ना? मुलगा थोडासा चिडतो आणि म्हणतो बघे मोहिनी. म्हणते मोहिनी? माय गॉड, मला वाटलं तुम्ही फार हुशार आहात, कॅनडाला मोठ्या जॉबवर आहात. अहो तुम्हाला गोल्ड मेडल आहे ना? मला तर साधं माझं नावही लक्षात राहत नाही. काय आहे माझं नाव सांगा बरं? अवनी नाव आहे माझं. मला कॅनडातलं गोल्ड मेडल एवढं बेसिक असेल असं वाटलं नव्हतं मला. ते तो मुलगा अवनीला एक लुक देतो आणि म्हणतो नाईस, छान वाटलं तुझ्याशी बोलून.
रागात तिथून निघून जातो. पुढे स्वतःशीच बोलायला लागते ना, एवढ्याशा गोष्टीवरून हा बाबांना काहीतरी बोलला तर. हा सीन इथेच कट करून यशोधनचा सीन घेतलेला आहे. सर्वजण तिथे बसलेले असताना मध्यस्थी म्हणतात, हा तर मुलगा बघण्याचा कार्यक्रमच झाला. हे हसायलाच लागतात. त्या मुलीला यशोधन जवळपास आवडलेला असतो असं तरी दिसतंय. मध्यस्थी म्हणतात, चला निघायचं. धनराज त्याच्या ना इशारा करून म्हणतो, अण्णा सांगा. इकडे यशोधन लाजत असतो आणि अण्णा सांगतात, आम्हाला मुलगी पसंत आहे. दांगड परिवारातील सगळे खुश असतात. तिचे वडील म्हणतात, धन्यवाद, पण पोरीचा विचार घेऊन कळवतो आम्ही तुम्हाला. इकडे दांगड परिवारातील सर्व जणांना टेन्शन येतं. अण्णा म्हणतात, कळवतो कळवतो म्हणालेत. मग सगळ्यांना दक्षाना आत्याचा तो सीन आठवतो. घराला शाप आहे शाप, या घरात एकही पोरगी सून म्हणून येणार नाही. आणि मग सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात आणि अण्णा म्हणतात, मग चला. सगळे निघायला लागतात. तेव्हा यशोधन जात असताना मुलीच्या अगदी आडवाच येतो. यशोधन डाव्या बाजूला जातो, ती मुलगी ही त्या बाजूला निघत असते. मग ती मुलगी यशोधनला जाण्यासाठी वाट करून देते. यशोधन सगळ्यांना नमस्कार करत करत बाहेर निघतो. मुलगीला यशोधन जवळपास फार आवडलेला असतो, त्यामुळे ती मनातल्या मनात फार लाजत असते. यशोधन हे सर्व काही पाहत असतो. जेव्हा लाजत लाजत ती मुलगी मागे वळते, तेव्हा तिच्या समोर धनराज येतो, की त्याच्याकडे बघते आणि हसते. धनराज तिच्याकडे बघून तिथून निघून जातो. पुढे अवनीच्या घरातील सीन घेतला आहे. अवनी आणि तो मुलगा खाली हॉलमध्ये येतात. मुलगा अवनीकडे एकसारखा पाहत असतो. अवनीला आणि तिच्या घरच्यांना थोडंसं टेन्शन आलेलं असतं. मुलगा अवनीच्या वडिलांना म्हणतो, मला तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. तिचे वडील एकदम उठून उभं राहतात आणि विचारतात, काय झालं? मुलगा म्हणतो, गोल्ड मेडल मिळालं म्हणून काय झालं? तुम्ही तुमच्या मुलीला काही एक्सपोजरच दिलेला नाहीये. बाहेरचं जग कसं असतं, तिथे कसं बोलायचं असतं, लोकांना सिच्युएशनला कसं फेस करायचं असतं, काहीही माहिती नाहीये तिला. आश्चर्य होऊन अवनीचे वडील अवनीकडे पाहत असतात. त्यांना वाटत असतं की मुलाला मुलगी पसंत नाहीये. तेवढ्यात तो मुलगा म्हणतो, पण मला तिला एक्सपोजर द्यायला आवडेल. अवनीचे वडील म्हणतात, आणि सर्वजण त्या मुलाकडे पाहायला लागतात. मुलगा म्हणतो, मला आवडली अवनी. अवनीचा चेहरा एकदम पांढरा पडतो. तो मुलगा अवनीला म्हणतो, बरोबर घेतलं ना मी तुझं नाव? तू क्लेव्हर. त्या हुशार मुलीनी माझं जग बघायलाच हवं. तयार आहे मी अवनीशी लग्न करायला. हे ऐकून फार शॉक झालेली असते, पण अवनीच्या घरातले आणि बाकी सर्वजण खुश असतात. तो मुलगा हसत अवनीला लुक देत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो, मला ॲटिट्यूड दाखवणं केवढं महाग पडतं हे तुला लग्नानंतर कळेलच. मी कधीच कोणाला माफ करत नाही. लग्न होऊ दे, तुला तुझी शिक्षा मिळणार, नक्कीच मिळणार. की सर्वजण खूप खुश असतात. अवनीचे वडील आनंदाने त्या मुलाला पेढा भरवतात. अवनीला मात्र हे फार काही पसंत पडलेलं नसतं, त्यामुळे ती फार विचार करत असते, दुःखी असते. हा एपिसोड इथेच संपवलेला आहे. तुम्हाला जर हा एपिसोड रिव्ह्यू आवडत असेल तर तुम्ही प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा. रिव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. पुढील भागामध्ये दाखवलेलं आहे की अवनी फारच चिडलेली असते. अवनीचा भाऊ तिला म्हणत असतो, आम्ही सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करतोय की नाही? म्हणते, अरे पण माझ्या चांगल्यात माझा विचार हवा ना. तेव्हा तिचे वडील म्हणतात, बास, हे लग्न ठरलेलं आहे. आणि मग पुढे दांगड परिवारात यशोधनला म्हणत असतो, देवी आईचा आशीर्वाद आहे आपल्याबरोबर. ती ना तुझ्यासाठी जी पोरगी निवडली आहे ना ती तुलाच मिळणार आहे, आणि माझ्यासाठी जी निवडलेली आहे ती मलाच मिळणार आहे.